डोक्याला इजा झाली असेल किंवा अपघातात डोक्याला मार लागला असेल तर डॉक्टर सर्वात आधी रुग्णाच्या डोळ्यावर टॉर्च मारतात. पण का? डोळे चेक करण्यासाठी का? तर नाही, त्यामागे एक वेगळंच कारण आहे. चला सांगते. अनेकांना आतापर्यंत हेच वाटत होतं की डॉक्टर डोळ्यांवर टॉर्च मारून डोळे चेक करतात. पण खरं तर डोळ्यावर टॉर्च मारण्याच्या या टेस्टला मेडिकल भाषेत प्युपिलरी लाईट रिफ्लेक्स टेस्ट असं म्हणतात. डॉक्टर टॉर्चचा प्रकाश डोळ्यातील काळ्या भागावर म्हणजेच बुबुळांवर टाकतात आणि बघतात की बुबुळं किती वेगाने आकुंचन पावतात. असं करून डॉक्टर मेंदूच्या जखमेची माहिती मिळवतात. मुळात डोळ्यांच्या बुबुळांचा आकार आणि प्रकाशावर त्यांची प्रतिक्रिया ब्रेन टेस्टने नियंत्रित होते. जर डोक्याला झालेल्या जखमेमुळे मेंदूवर दबाव पडला, रक्ताची गाठ तयार झाली किंवा सू झाली असेल तर याने ब्रेनस्टेम प्रभावित होतात. असं झाल्यास बुबुळांच्या आकुंचनावर प्रभाव पडतो आणि यावरूनच डॉक्टरांना कळून येतं की मेंदूत ब्लीडिंग आहे की नाही. दोन्ही बुबुळं वेगाने आकुंचन पावत असतील तर मेंदू ठीक आहे. जर एक बुबुळ मोठं आणि एक स्थिर असेल तर त्या भागात मेंदूवर दबाव आहे. जर दोन्ही बुबुळं मोठी असतील आणि प्रकाशावर काहीही प्रतिक्रिया येत नसेल तर ब्रेनस्टेममध्ये गंभीर इजा झाल्याचं कळतं. ही टेस्ट केवळ 10 सेकंदात होते आणि डॉक्टरांना लगेच कळतं की रुग्णाला सिटी स्कॅन, न्यूरोसर्जन किंवा आयसीयूची गरज आहे की नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लोकमतला नक्की फॉलो करा.